गेल्या 2 दशकांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी शासकीय जमिनीचा आसरा घेतलेल्या शिंदोला येथील सुमारे 35 ते 40 गरीब मजूरदार कुटुंबांनी आता आपल्या अस्तित्वासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे। गेल्या 25 वर्षांपासून आम्ही या जमिनीवर घाम गाळून उदरनिर्वाह करत आहोत। आता हीच जमीन आमच्या नावावर करून आम्हाला न्याय द्यावा, अशी आर्तसाद या कुटुंबांनी प्रशासनाला घातली आहे। 25 वर्षांचा संघर्ष आणि जगण्याचं एकमेव साधन। मिळालेल्या माहितीनुसार शिंदोला येथील ही सर्व कुटुंबे अत्यंत गरीब असून त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची 1 गुंठाही जमीन नाही। मजुरी करून कुटुंब चालवणे कठीण झाल्याने गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वी त्यांनी पडीक शासकीय जमिनीवर कष्ट उपसून ती लागवडीयोग्य केली। आज या जमिनीवरच या कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह अवलंबून आहे। शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने ही जमीन हिरावली गेल्यास या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे। या संदर्भात रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही केवळ पोटासाठी या जमिनीचा वापर करत आहोत। कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक हेतू नसून केवळ कुटुंबाचे पालनपोषण करणे हाच आमचा उद्देश आहे। शासनाने आमच्या गरिबीचा आणि गेल्या अनेक वर्षांच्या वास्तव्याचा विचार करून ही जमीन आमच्या नावे करावी, जेणेकरून आम्हाला सन्मानाने जगता येईल। आम्ही भूमिहीन मजूर आहोत। गेल्या 25 वर्षांपासून या जमिनीशी आमचं नातं जोडलं गेलं आहे। जर ही जमीन आमच्या नावावर झाली तर आमच्या पुढच्या पिढीला आधार मिळेल। सरकारने आमची ही मागणी मान्य करावी हीच विनंती। ग्रामस्थ शिंदोला। मागण्यांचे मुख्य मुद्दे: दीर्घकालीन ताबा, 20 ते 25 वर्षांपासून असलेल्या अतिक्रमित जमिनीचे नियमितीकरण करावे। उदरनिर्वाहाचा प्रश्न: शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नसल्याने जमिनीचा मालकी हक्क द्यावा। गरीब कुटुंबांना न्याय, 35 ते 40 मजूरदार कुटुंबांना बेघर होण्यापासून वाचवावे। आता या संवेदनशील विषयावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आज दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी आम्ही शिंदोला येथील रहिवासी शेतकरी शेतमजूर आम्ही अतिक्रमण जागेवर शेतकरी आमची शेती वाहत होतो, तरी ती शेती आमच्या नावाने व्हावी, त्या शेतीचा ताबा आम्हाला देण्यात यावा याकरिता आम्ही आज उपविभागीय अधिकारी साहेब वनी यांना बिजूभाऊ पिदुरकर माननीय जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वात त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना आमच्या समस्या सांगितल्या। त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि यावर आपण तोडगा काय करू शकतो त्याप्रमाणेच आम्ही मीटिंग लावू आणि जे काही कागदपत्र असेल शेतकऱ्यांकडे ते कागदपत्र तपासून आम्ही ते जमीन जर का शासकीय नियमात बसत असेल तर आम्ही ते जमीन त्यांच्या नावी करू असे त्यांनी शब्द दिला। शिंदोला येथील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक ओबीसी या भूमिहीन शेतमजुरांनी मागील 40-50 वर्षापासून शिंदोला परिसरामध्ये गट नंबर 42, 41, 40, 62 असं 52 हेक्टर, 58 हेक्टर 80 पॉईंटवर या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि तिथे ते शेती करून आपली उपजीविका चालवत आहे। परंतु राज्य सरकारने वेळोवेळी आदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप योजना जाहीर केल्या 2006, 12, 8मध्ये। त्यानुसार याही शिंदोला येथील जमीन कसणाऱ्या अतिक्रमणधारकांना नियमित पट्टे नियमानुकूल व्हायला पाहिजे, पण ते अजूनही झालं नाही। ग्रामपंचायतला या ठिकाणी 19 जानेवारी 2023ला कळविलं आणि त्यानंतर जी बैठक झाली ती बैठक 17/1/2023ला। परंतु जे शेतकरी अतिक्रमणधारक आहे, वनहक्क पट्टेधारक होते, त्यांना भेटायला पाहिजे ते यांचा प्रस्ताव होण्याच्या दृष्टीनं त्यांची कागदपत्र विचारात न घेता ग्रामपंचायतीने त्या लोकांना पाहिजे ते मार्गदर्शन न केल्यामुळे त्या ठिकाणी वनहक्क पट्टे मिळण्याची कारवाई पुढे सरकू शकली नाही आणि आता वनजमाबंदी अधिकारी अमरावती यांच्या कार्यालयाकडून पत्र आलेलं आहे की या 36 शेतकरी जमीन अतिक्रमणधारकांच्या जमिनी ई वर्ग वन विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे। या संदर्भात माननीय उपविभागीय अधिकारी यांना नयन मळावी, मैनुद्दीन सय्यद आणि इतर सर्व अतिक्रमणधारक शेतकरी हे निवेदन घेऊन आले। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला शब्द दिला ज्या शेतकऱ्यांकडे या ताबाच्या संदर्भात किंवा जमिनीच्या संदर्भात कुठले कागदपत्र असेल तर ते घेऊन या, तशी आम्ही एक बैठक लावू आणि यानंतर या संदर्भात आम्ही तोडगा काढू। जे म्हणून शक्य आहे ते कागदपत्र असेल तर आम्ही या शेतकरी वनहक्क जमीनधारकांना या ठिकाणी पट्टे मिळण्यासाठी प्रयत्न करू।